आंबा देवगड मधून इथे आणणं खरंच सोपी गोष्ट नाहीये, खरं सांगू तर पण ते दादांना विचारूया की नक्की कोणतं गाव आहे आणि किती काळजी घ्यावी लागते, कारण तुम्हाला माहितीये फाटीमध्ये जरा आंब्याला धक्का लागला, आंबे खराब होतात, खूप प्रॉब्लेम होतो. कसं तुमचं हे सगळं ट्रान्सपोर्टेशन चालतं? तर आमचं गाव आहे देवगड मध्ये मिठमुंबरी. तर आमच्या बागा आहेत ते सगळे मिठमुंबरी, कुणकेश्वर, कातवन या समुद्र किनाऱ्याचे जे गाव आहेत तिथे सगळ्यात चांगल्या दर्जाचा आंबा देवगड मध्ये बनतो. तिथे आमच्या सगळ्या बागा आहेत, आम्ही तिथून आंबा घेऊन येतो. हे आपले सगळे आडीमध्ये आंबे पिकवलेले असतात, म्हणजे गवतामध्ये आपण काही कार्बाइड किंवा केमिकल त्यासाठी यूज नाही करत पिकवण्यासाठी. आपलं GI रजिस्ट्रेशन पण आहे. आपल्याला शेतकरी संघटनेचा QR कोड दिलाय, त्याने आपल्याला ओळखता येतं की हा फक्त अस्सल देवगडचाच आंबा विक्रेत्यांना जो दिलेला आहे बागायतदारांना. ते आमच्याकडे सगळे लायसन्स त्यासाठी लागतात ते आहेत. आम्ही ट्रॅव्हल करताना तिथून पिकवूनच आंबा आणतो. अर्धा पिकलेल्या परिस्थितीमध्ये तो आंबा म्हणजे त्या स्टेजला जो असतो 50% राईप झालेला, त्या स्टेजला प्लास्टिक क्रेट्स मधून घेऊन येतो. मग तो इकडे आल्यानंतर त्याचं पॅकेजिंग होतं. जसं कस्टमरची डिमांड असेल 1 डझन 2 डझन, तसं तो आम्ही रिपॅक करून इकडे विक्री करतो.